जालना हनी ट्रॅप प्रकरण. सराईत गुन्हेगार सपना निकाळजे आणि 5 साथीदारांना अवघ्या 4 तासात बेड्या. बोलेरो चालकाला मारहाण, अश्लील व्हिडिओ आणि खंडणी. चंदनझिरा पोलिसांची धडक कारवाई. जालन्यात चालकाचे अपहरण करून UPIद्वारे लाखो लुटले. महिला पोलिसांसह विशेष पथकाची मोठी कामगिरी. जालन्यातून एक धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक बातमी समोर येत आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल असा हनी ट्रॅप आणि अपहरणाचा प्रकार जालन्यात उघडकीस आलाय. एका निष्पाप बोलेरो चालकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करत त्याचा अश्लील व्हिडिओ बनवून लाखो रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या एका सराईत टोळीला चंदनझिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुन्ह्याची मुख्य सूत्रधार असलेल्या एका 23 वर्षीय तरुणीसह एकूण 6 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले. या टोळीकडून 2,61,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवीन मोंढा रोड परिसरातून एका बोलेरो चालकाचे आरोपींनी जबरदस्तीने अपहरण केले. त्याला गाडीत कोंबून ड्रायपोर्ट परिसरात नेण्यात आले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्याकडची रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेण्यात आला. पण आरोपींची हाव एवढ्यावरच संपली नाही. त्यांनी त्या चालकाचा एक अश्लील व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी चालकाने आपल्या नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून फोनपेद्वारे पैसे मागवून ते आरोपींच्या UPI आयडीवर ट्रान्सफर केले. या प्रकरणी पीडित चालकाने 23 जून रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साडी यांनी तात्काळ तपासांची चक्रे फिरवली. पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तात्काळ रवाना करण्यात आले. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करत या गुन्ह्याची मुख्य सूत्रधार असणारी सराईत गुन्हेगार सपना संतोष निकाळजे वय 23 वर्ष हिचा बुलढाणा जिल्ह्यात थरारक पाठलाग केला. अखेर देऊळगाव राजा रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 4 तासात तिच्या इतर 5 साथीदारांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक केली. सपना संतोष निकाळजे वय 23 वर्ष मुख्य सूत्रधार, अविनाश गणेश झोटे वय 26 वर्ष, अर्जुन चमन बहादूर राजपूत वय 34 वर्ष, शंकर माणिक जाधव वय 26 वर्ष, अतिश सतीश गायकवाड वय 19 वर्ष, सचिन लक्ष्मण कंठाडे वय 32 वर्ष, ज्याचे UPI खात्यावर पैसे मागवले होते. प्राथमिक तपासात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी सपना निकाळजे ही अत्यंत सराईत गुन्हेगार आहे. तिच्यावर यापूर्वी देखील जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हनी ट्रॅप, लोकांना जाळ्या तोडून ब्लॅकमेल करण्या स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि तक्रारदाराकडून लुटलेली रोकड असा एकूण 2,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, अशोक जाधव, अभिजित वायकोस, सागर खैरे आणि महिला पोलीस कर्मचारी सखू शिंदे, अनुराधा बांडे या पथकाने ही धडक कामगिरी बजावली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे जालना जिल्ह्यात अशा प्रकारे लोकांना जाळ्या तोडणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस स्टेशन चंदनझिरा येथे एक गुन्हा दाखल आहे. 20 तारखेला हा गुन्हा घडलेला आहे. एक यातले जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींना लूटमार केल्याची घटना घडलेली आहे. त्यात 6 आरोपी आपण तात्काळ 4 तासात अटक केलेले आहेत. या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की यातले जे मुख्य आरोपी आहे सपना निकाळजे, ती फेसबुकद्वारे किंवा इतर सोशल मीडियाद्वारे काही इसमांना ते संपर्कात असतील त्यांना संपर्क वाढवते, फोनवरनं संपर्कात राहते, प्रेमाच्या जाळ्यात ओढते आणि एखाद्या ठिकाणी बोलवते आणि एखाद्या ठिकाणी बोलवल्यानंतर मग त्याच्याकडनं पैसे लुटते आणि तिच्याबरोबरच्या साथीदारांसह ती निघून जाते. अशा प्रकारची तिची मोडस ऑपरेंडी आहे. यापूर्वी तिच्या विरुद्ध आपल्याकडे 6 ते 7 गुन्हे चंदनझिरा पोलीस स्टेशन, बदनापूर पोलीस स्टेशन आणि संभाजीनगरमध्ये करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल आहेत. 20 तारखेलाही असंच केलेलं होतं. यातल्या फिर्यादींची तिने ओळख वाढवलेली होती. प्रेमाच्या जाळ्यात त्याला ओढलं होतं आणि प्रेम असल्याचं भासवलं होतं आणि नवा मोंढा रोडला तिला बोलवलं होतं त्याला फिर्यादीला आणि बोलवल्यानंतर त्याच्याच बोलेरो गाडीमध्ये त्याला कोंबून ड्रायपोर्टला आणून सोडून दिलेलं होतं आणि मारहाण केलेली होती आणि त्याकडची खिशातली रोख रक्कम प्लस फोनपेवरनं काही रक्कम काढून द्यायला त्यांना भाग पाडलेलं होतं. अशा प्रकारे एकूण 79,000 रुपये त्याच्याकडून लुटलेले होते आणि ती गाडी पण त्यांनी घेऊन गेले होते आणि त्याला आणून सोडलेलं होतं. म्हणून त्यांच्या फिर्यादीवरनं आपल्याकडे 23 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे
गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी या गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर याचं गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक सरांनी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सरांनी पोलीस निरीक्षक पवार साहेब यांना सूचना दिल्या आरोपी अटक करण्याबाबत. त्यांनी पथकं तयार केली आणि अत्यंत कमी वेळात वेगानं तपास करून यातल्या सर्वच्या सर्व आरोपींना अटक केलेलं आहे आणि गुन्ह्यात चोरीला गेलेला आणि आरोपींकडे असलेला साधारणपणे 2,61,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. यामध्ये एकूण 6 आरोपी अटक आहेत. सपना निकाळजी ही मुख्य आरोपी आहे. त्याबरोबर अविनाश झोटे, अर्जुन राजपूत, शंकर माणिक जाधव, आतिश सतीश गायकवाड हे अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्या फोनपेवर ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली होती हा यातला 6वा आरोपी सचिन लक्ष्मण कंठाळे राहणार जामवाडी, याला पण आपण अटक केलेली आहे. ही कामगिरी चंदनझिरा पोलीस स्टेशनचे PI बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी सोबत राहून पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, अशोक जाधव, अभिजित वायको, सागर खैरे आणि महिला कर्मचारी सखू शिंदे आणि अनुराधा बांडे यांनी केलेले आहे. खूप गतिमान तपास यात केलेला आहे. अजून काही लोकांना त्यांनी फसवणूक केलेली आहे का याबाबतही आम्ही आवाहन केलेलं आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आवाहन केलेलं आहे की असं जर कोणत्या नागरिकांच्या बाबत घटना घडलेली असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी. ज्यांच्याबद्दल घटना घडलेली आहे त्यांचे नावही आपण गुप्त ठेवूयात आणि यामध्ये जास्तीत जास्त जर कोणी नागरिक सफर झाले असतील तर त्यांनी गुन्हा दाखल करावा. आणि यामध्ये आम्ही 310 PNS आणि 111 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि यापुढे अजून पुढील तपास करत आहोत. सर यामध्ये आतापर्यंत किती गुन्हे दाखल आहेत? त्यांचे जे सहकारी त्यांच्यावर पण पहिले गुन्हे दाखल आहे की पहिलाच गुन्हा त्यांच्या सगळ्यांवर दाखल? यामध्ये असं म्हणजे आता मागच्या सगळ्या गुन्ह्यांचंही रेकॉर्ड काढलं आपण आणि आत्ताचाही दाखल गुन्हा आहे. यावरून असं लक्षात आलेलं आहे की प्रत्येक वेळेला वेगवेगळे साथीदार घेऊन त्यांनी गुन्हे केलेले आहेत. आता जे इतर अन्य 5 आहेत त्यांच्यावर तर प्राथमिकदृष्ट्या काही गुन्हे दाखल आहेत असं दिसून येत नाही आहे. हे पहिल्यांदाच नवीन घेतलेले आहेत. पण ही जी मुख्य आरोपी आहे त्याच्यावर मात्र एकूण 7 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे. आतापर्यंत किती लोकांना यामध्ये फसवण्यात आलेलं आहे? मुख्य आरोपीचं नेमकं वय किती आहे? यामध्ये 7 आरोपींना म्हणजे 7 गुन्हे दाखल झालेले आहेत आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. म्हणजे 7 आरोपींना तर फसवलेलं आहेच आहे त्यांनी. हा 7वा आहे एकूण. आणि या मुख्य आरोपीचं वय 23 वर्ष आहे. आणि अशाच प्रकारच्या एका घटनेमध्ये करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो व्हिक्टीम आहे त्यांनी बदनामीच्या भीतीला कंटाळून आत्महत्या पण केलेली आहे असंही तपासादरम्यान निष्पन्न झालं. गुन्हे दाखल झाले ते नेमकं जालना जिल्ह्यातच आहे की जिल्ह्याबाहेर पण गुन्हे? करमाडला आहे, संभाजीनगर आणि जालना या दोन्ही ठिकाणी आहे. बाहेर पण असतील ना सर? बाहेरचं नाही, अजून एवढंच रेकॉर्ड आहे. सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथले रहिवासी आहेत. येस, पांगरी उगले तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा. याच्या मागच्या गुन्ह्यांमध्ये मारहाण झाली होती फिर्यादींना वगैरे? हा म्हणजे मारहाण झालेली आहे. हा मोडस ऑपरेंडी हीच आहे. प्रत्येक वेळेला साथीदार बदललेले आहेत. ही मोडस ऑपरेंडी आहे यामध्ये. हो, तीच मुख्य आहे. तिच्याच नेतृत्वाखाली केलेलं आहे. आपण मागच्या वेळेला 111 लावलेलं होतं सेक्शन चंदनझिरा पोलीस स्टेशनच्याच गुन्ह्यामध्ये. तर त्यामध्ये दीर्घकाळ जेलमध्ये होते ते. म्हणजे याच्या अगोदर ताब्यात होती का? या अगोदर अटक केलेलं आहे. आपण प्रत्येक गुन्ह्यात अटक आहे. करणार आहोत आम्ही. प्लॅन रेकॉर्ड सगळं जमा करून काय कठोर कारवाई काय करता येईल त्या दृष्टीने प्लॅन चालू आहे आमचं. सोशल मीडियावर हो, सोशल मीडियावर. अजून काही महिला मुली आहेत काय? नाही, महिला मुली कोणीच नाहीत. फक्त एवढ्याच आहेत, सपना निकाळजे आणि त्याच्याबरोबरचे जे साथीदार आहेत जेंट साथीदार मात्र ते वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे बदललेले आहेत. काही एखाद दुसरा अपवाद वगळता प्रत्येक वेळेला बदललेले आहेत साथीदार.